नमस्कार मित्रांनो, मी विजय माने तुमचं गणित उद्योग चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर आज आपण SBI कार्ड्स या स्टॉकचं अनालिसिस करणार आहोत. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त अभ्यासासाठी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी मी व्हिडिओ बनवत आहे. कोणत्याही प्रकारची बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर चला आपण स्टार्ट करूया विश्लेषण SBI कार्ड्सचं. SBI कार्ड्स ही एक भारतातील एकमेव अशी कंपनी आहे जी फक्त क्रेडिट कार्डवरती काम करते आहे. त्यांचा प्युअरली फोकस क्रेडिट कार्डवरती आहे. बाकी इतर बँका आहेत, त्यांचा मेन बँकिंग बिझनेस आहे, त्याच्यासोबत ते क्रेडिट कार्डचा बिझनेस करतायत. पण इथे महत्त्वाचं यांचं हे आहे की यांचे हे प्युअरली फोकस्ड आहेत. आणि SBI कार्ड्स ही SBI स्टेट बँक ऑफ इंडिया यांची सबसिडरी आहे. म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया ही पॅरेंट कंपनी आहे SBI कार्ड्सची. तर असं असताना ही कंपनी जवळपास 2020मध्ये लिस्टेड झाली आणि त्याच्यानंतर जी काय त्यांची जर्नी आहे आणि त्यांचं जे काय आहे विश्लेषण, त्याच्यामध्ये आपण सगळं टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस आणि ह्या स्टॉक्सबद्दल माझा काय व्ह्यू आहे ते आपण बघणार आहोत. तर चला आपण स्टार्ट करूया SBIचं टेक्निकल अनालिसिस ऑफ SBI कार्ड्स. तर हा स्टॉक 2020मध्ये एप्रिल महिन्यामध्ये लिस्ट झाला. त्याची लिस्टिंग प्राईस जी होती जवळपास सध्याची प्राईस आहे 774. ही ह्या सेम प्राईजवरती जवळपास 757 ते 758च्या आसपास हा स्टॉक लिस्ट झाला होता 2020मध्ये. इथून हा सुरुवातीला खाली गेला आणि मग नंतर इथून जी त्याने रॅली दाखवली होती सरळ तो इथून जवळपास 1100पर्यंत गेला. 1120 ही त्याची रेंज आहे. मग असं असताना हा स्टॉक सध्या जर बघितला आपण तर हा स्टॉक परत खाली आला. इथे सपोर्ट घेतला त्याने, इथे सपोर्ट घेतला खाली आणि परत हा वरती गेला, परत खाली आला आहे आणि परत अजून इकडे हा वरती गेला, परत खाली येऊन ह्या रेंजमध्येच हा सपोर्ट घेतो आहे. तर याचाच अर्थ काय होतो आहे की ही जी आधी सगळ्यात खाली आला, नंतर हा आधीचा लो याने ब्रेक नाही केला इथे, प्लस परत हा जो लो आहे तो त्याने इथे ब्रेक नाही केला, त्याच्यावरतूनच तो परत वर गेला. परत हा लो आहे, हा त्याने प्रिव्हियस लो ब्रेक केला नाही आणि आता परत हा जो इथे आला आहे, तर इथून हा परत खाली येऊ शकत नाही असं माझं मत आहे. कारण त्याचे फंडामेंटल्स आणि इतर बिझनेस पोटेन्शियल जे आहे या स्टॉकचं ते आहे. तर ते काय आहे आपण ते फंडामेंटल अनालिसिसमध्ये बघणार आहोत. तर माझं आता असं विश्लेषण आहे की आणि यामध्ये ज्या हे ब्लॅक ही जी लाईन आहे ब्लॅक कलरची, ही आहे ती 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज आहे. रेड कलरची आहे ती 50 डेज मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि ग्रीनवाली आहे ते 15 डेजची आहे. तर हा स्टॉक जो आहे ते सगळ्यांना बेट करून म्हणजे 200 डेजच्या ॲव्हरेजच्या खाली आहे. म्हणजे हा स्टॉक सध्या लोअर व्हॅल्युएशन्सवरती ट्रेड करतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याचे फंडामेंटल्स खूप स्ट्रॉंग आहेत. तर त्याचंही आपण विश्लेषण करणार आहोत. पण त्याच्या आधी आपण ह्याचं टेक्निकल टार्गेट काय निघून येते ते बघूया आपण. तर हा स्टॉक आता इथून खाली जाण्याची शक्यता खूप कमी वाटते. कारण सध्या जर त्यांचं प्रॉफिट आणि हे सगळं जर इतर फंडामेंटल्स बघितले सगळे स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे हा जे याचे प्रिव्हियस लोज आहेत, ही जी खालची लाईन आहे ही, तर हे ब्रेक करेल असं मला वाटत नाही. त्यामुळे हा स्टॉक इथून परत असा रिबाउंड होईल. पण असं होईलच असं काही नाही, कारण टेम्पररी खाली येईल आणि परत असा रिबाउंड करेल. पण हा स्टॉक वरती जाऊ शकतो. यात काही हे सध्याचं फंडामेंटल्स बघून असं आपण नक्कीच अंदाज बांधू शकतो. त्याचं टेक्निकल टार्गेट काय निघून येतं ते आपण बघत आहोत आता सध्या. त्या करंट लेवलपासून जर हाचा प्रिव्हियस हायपर्यंत जर गेला तर इथपर्यंत जवळपास याचे 25% टार्गेट निघून येते, जे शॉर्ट टर्ममध्ये अचीव होईल यात मला असा अंदाज आहे. आणि जर याचं ऑल टाईम हाय जे आहे तिथपर्यंत जर आपण हे बघितलं याचं, तर यांचं सध्याच्या टार्गेटपासून ऑल टाईम हायपर्यंत जर बघितलं आपण तर ते जवळपास 54%चं टार्गेट निघून येते. आता समजा मित्रांनो ह्या स्टॉकला परत इथून खालून जर वरतीपर्यंत जाण्यासाठी जवळपास इथून जर खालून त्याला जर वरती जाण्यासाठी एक दीड वर्षाचा किंवा 2 वर्षाचा जर वेळ लागला तरी पण 1.5 ते 2 वर्षामध्ये 50% रिटर्न मिळत असेल तर खूप चांगला रिटर्न आहे तो. 1 ते 1.5 वर्षामध्ये नक्की मिळून जाईल. एवढा रन हा स्टॉक घेईल याचा अंदाज आहे मला. तर याच्या पुढे जाऊन आपण याचं फंडामेंटल अनालिसिस बघणार आहोत आता. तर मित्रांनो आपण आता सध्या स्किनर.in वरती आलो आहोत आणि इथे आपण फंडामेंटल अनालिसिस करणार आहोत आपण SBI कार्डचं. SBI कार्ड्स पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड इज नॉन डिपॉझिट ॲक्सेप्टिंग सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी रजिस्टर्ड विथ द RBI. सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट म्हणजे जवळपास ही आपल्या भारताच्या इकॉनॉमीमध्ये एक महत्त्वाची कंपनी आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या.
याच्या पलीकडे जाऊन कंपनीचं मार्केट कॅप आहे 70,000 करोड. याचा अर्थ ही मिड कॅप कंपनी आहे आणि ही मल्टीबॅगर बनवू शकते. स्टॉक पी आहे 30चा आणि जवळपास जर आपण कंपनीचं इंडस्ट्री पी जवळपास 22 आहे, पण 22पेक्षा जर ॲव्हरेज इंडस्ट्रीपेक्षा जर जास्त असला तरी पण ही कंपनीमध्ये पोटेन्शियल असल्यामुळे जास्तीचा पी आपण जस्टिफाय करू शकतो इथे. कारण मार्केट प्राईज आहे 745 आणि EPS आहे 24, फेस व्हॅल्यू आहे 10ची, डिव्हिडंड यील्ड आहे 0.33%. डिव्हिडंडचा आपण इथे अपेक्षा करू शकत नाही. डेट टू इक्विटी 3% कन्सिडरिंग ही एक NBFC कंपनी आहे. हा खूपच चांगला रेशो आहे यांचा. बजाज फायनान्स 34 आहे पी आणि या कंपनीचा आहे 30.8, म्हणजे जवळपास बजाज फायनान्सपेक्षाही स्वस्त आहे कंपनी. जिओ फायनान्शियल्सचा आता नवीन लॉन्च झालेला आहे कंपनी, त्याचा वेगळंच फंडामेंटल्स आहे, ते आपण हे कन्सिडर करू नाही शकत. बजाज फिन्सर्वचा 34वरती आहेच. कोलोमंडळ इन्व्हेस्टमेंट्स हा जी आहे ती पण जवळपास 34वरतीच आहे. HDFC AMC 40वरती आहे आणि SBI कार्ड्स 30चा पी आहे. तर याचा पी चांगला आहे. पी कमी असेल तर चांगला असतो मित्रांनो. खूप जास्ती नसायला पाहिजे, खूप कमी नसायला पाहिजे. ॲव्हरेजमध्ये असलेली चांगली गोष्ट असते पीमध्ये. पीचं विश्लेषण खूप वेगळं असतं जरा मित्रांनो, ते लक्षात घ्या. आता याच्या पुढे जर म्हटलात तुम्ही तर यांचं क्वार्टरली आपण रेव्हेन्यू आणि हे बघणार आहोत. आता क्वार्टरली यांचं जे रेव्हेन्यू आहे ते, तर मित्रांनो हा स्टॉक 2021मध्ये जेव्हा हायवरती होता, डिसेंबरच्या क्वार्टरमध्ये, ऑक्टोबर 2021मध्ये ह्या स्टॉकचा हाय होता. जवळपास हा स्टॉक 1100 रुपयाला 1120 रुपयाला ट्रेड करत होता. तेव्हा कंपनीचं रेव्हेन्यू होतं क्वार्टरली रेव्हेन्यू 2800 करोड्स आणि आता सध्या सप्टेंबरमध्ये 4800 करोड रेव्हेन्यू आहे आणि कंपनीची प्राईस जी आहे ती 750वरती आहे. तर कंपनीचं रेव्हेन्यू वाढलं आहे आणि कंपनीची प्राईस कमी झालेली आहे, महत्त्वाची गोष्ट. तर यांचं प्रॉफिट बघूया आपण. तर प्रॉफिट 2021मध्ये जेव्हा सगळ्यात हाय बनवलेला आतापर्यंत कंपनीने, तेव्हा कंपनीचं प्रॉफिट होतं 386 करोड आणि आता ते झालं आहे 603 करोड रुपये. आणि कंपनीची प्राईस जी आहे ती जवळपास 1100वरून 750च्या आसपास ट्रेड होते. आता 745 आहे आजची प्राईस. तर यावरून असं दिसतंय की या कंपनीचा बिझनेसमध्ये किंवा फायनान्शियल्स जर बघितले आपण तर काही प्रॉब्लेम नाही. सप्टेंबर 2020पासून जिथे 2400 करोडचं रेव्हेन्यू होतं ते जवळपास डबल रेव्हेन्यू झालेलं आहे आत्तापर्यंत. 2020पासून ते 2023पर्यंत कंपनीचं नेट प्रॉफिट जे आहे ते 2020पासून 206वरून 603पर्यंत पोचलेलं आहे. हे झालं क्वार्टरली रिझल्ट्स कंपनीचं आपण ॲन्युअल रिझल्ट्सची बघणार आहोत आता. तर कंपनीच्या ॲन्युअल रिझल्ट्समध्ये आपण आता बघतोय की रेव्हेन्यू जे आहे ते ॲन्युअल रेव्हेन्यू जे आहे ते 1000 करोडवरून ते जवळपास 13,000 करोड आणि जर गेल्या 12 महिन्यातलं रेव्हेन्यू बघितलं तर हायेस्ट एव्हर आहे 15,000 करोड आणि टोटल नेट प्रॉफिट जे आहे ते 2300 करोड. एका वर्षात 2300 करोड हे ह्या कंपनीचं प्रॉफिट आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन या कंपनीचं जर आपण बिझनेस प्रॉस्पेक्ट जर बघायचंच म्हटलं तर याच्या पुढे जर आपण इथे बघूया, एक न्यूज दाखवतो तुम्हाला मी. तर हे RBIचा डेटा आहे, हा RBIचा. तर या डेटानुसार असं म्हटलं गेलं आहे की 8.6 करोड हे कार्ड्स, क्रेडिट कार्ड आता भारतामध्ये आहेत, सध्या इश्यू केलेले आहेत, आउटस्टँडिंग आहेत. तर हाच आकडा जवळपास डिसेंबर 2023पर्यंत हा जवळपास 10 करोडच्या वरती जाईल, असा RBIचा डेटा आहे हा. तर हा आपण बघूया की हे मनी कंट्रोलने जरी सांगितलं असेल तर ते RBIच्या हवाल्याने त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे असं जरी असलं तरी 10 करोड जरी कार्ड असले तर मोस्टली जे कार्ड वापरतात त्यांचे 1 किंवा 2 कार्ड असतात, दोन कार्ड असतात किंवा 3ही असू शकतात. तर याचाच अर्थ असा आहे की जर आपण सगळं जर ओव्हरऑल विश्लेषण केलं तर जवळपास 4 ते 5% लोकांकडेच, भारतीयांकडे क्रेडिट कार्ड आहे. तर याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये ग्रोथसाठी खूप पोटेन्शियल आहे. कारण जर डेव्हलप्ड कंट्रीज बघितलं जसं कॅनडा, UK, US, तिकडे जवळपास 60 ते 80% लोक क्रेडिट कार्ड वापरतात. तर हा जो गॅप आहे तो खूपच म्हणजे जबरदस्त असणार आहे. आणि तिकडे USA, UKमध्ये जे काही 60-70% लोक जे कार्ड वापरतात तर प्रत्येकाकडे 5 ते 6 क्रेडिट कार्ड असतात. आपल्याकडे मॅक्स 1 ते 2 कार्ड असतात इकडे, मॅक्स म्हटलं तरी पण. तर तसं पण तिकडे ह्या बिझनेसमध्ये खूप पोटेन्शियल आहे
आपण आता बघितलं या कंपनीचं टेक्निकल अनालिसिस बघितलं, आपण फंडामेंटल्स बघितले आणि या कंपनीचं बिझनेस पोटेन्शियलही बघितलं. सगळ्या बाजूने कंपनी चांगली आहे. याच्या पलीकडे जाऊन या कंपनीचं मॅनेजमेंट हे खूप खूप स्ट्रॉंग हातात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे SBIचे जे एक्झिस्टिंग कस्टमर्स आहेत ते त्यांच्याकडून हे SBI क्रेडिट कार्डवाले बिझनेस आणू शकतात, आणत आहेत. तर हे सगळं असताना सध्या ही जी प्राईज आहे ती आपल्याला एकदम जवळपास 745च्या आसपास सध्या ट्रेड करते. याचा जर हाय बघितला आपण जो 2021मध्ये बघितला, 2021च्या ऑक्टोबरमध्ये आणि हाय बनवलेला, तिथे त्यांची प्राईस होती 1120 रुपये. ते आता कमी होऊन 745मध्ये ट्रेड करते. तर आता इथून पुढे जर टेक्निकलच्या बेसिसवरती हा स्टॉक खाली जाईल असं काही वाटत नाही. तर इथून पुढे तुम्ही एक चांगल्या गेनसाठी तुम्ही हा 1-1.5 वर्षासाठी किंवा जर खूपच काही वेगळं झालं सिच्युएशन्स इकॉनॉमीमध्ये तर 2 वर्षासाठी तुम्ही ठेवू शकता. पण एक 50% तुम्ही रिटर्न पकडून चालू शकता. या स्टॉकमध्ये पोटेन्शियल खूप आहे. लॉंग टर्मसाठी तुम्ही विचार करू शकता स्टॉकमध्ये ठेवण्यासाठी. आणि महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तुमच्या टोटल कॅपिटलच्या 5%पेक्षा जास्त एका स्टॉकमध्ये लावू नका कधी. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे पैसे पुढच्या 3 वर्षामध्ये वापरायचे ते पैसे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लावू नका. तर आमचे इथे बोलून ह्या स्टॉकचं विश्लेषण इथे मी थांबवतो. याच्या पुढे जाऊन तुम्हाला मित्रांनो एक विनंती करेन की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एक कमेंट करा. तुम्हाला कोणत्या स्टॉकचं अनालिसिस पाहिजे मी कमेंट बॉक्समध्ये त्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवेन. आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.